Hello friends, you are watching Mathematics channel number College. हा प्रश्न लिमिट्सवर आहे. लिमिट ॲज एक्सटेंड्स टू 2 या फंक्शन्सचं m दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला a प्लस बी प्लस m ची किंमत काढायची आहे. फंक्शनचं केअरफुल ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की फंक्शन मधल्या प्रत्येक पार्टचं सेपरेट लिमिट काढणं सोयीचं होईल. तेव्हा सर्वप्रथम आपण डिनॉमिनेटरची दोन सेपरेट लिमिट्स काढूया. लिमिट ॲज एक्सटेंड्स टू 2 रूट x मायनस 1 मायनस 1 आहे. हे लिमिट आपण सबस्टिट्यूशनने सोडूया. त्यासाठी आपण x इक्वल्स 2 प्लस t ठेवूया. त्यामुळं ॲज एक्सटेंड्स टू 2 t टेंड्स टू 0 होईल. त्यामुळे आपल्याला लिमिट मिळेल t टेंड्स टू 0 स्क्वेअर रूट 2 प्लस t मायनस 1 जे होईल लिमिट t टेंड्स टू 0 स्क्वेअर रूट 1 प्लस t मायनस 1. बायनॉमियल एक्सपान्शन प्रमाणे स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस टी होईल 1 प्लस टी पॉवर हाफ आणि हे पुढे होईल 1 प्लस टी बाय 2 मायनस 1 अपॉन 2 क्यूब टी स्क्वेअर प्लस सो अँड सो फोर्थ आणि स्क्वेअर रूट 1 प्लस टी मायनस 1 केल्यावर हा 1 कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल टी बाय 2 मायनस 1 बाय 8 टी स्क्वेअर प्लस सो अँड सो फोर्थ. त्यामुळं टेलर सिरीज प्रमाणे हे लिमिट अप्रॉक्सिमेटली हे टी बाय 2 म्हणजेच हाफ टी होईल. डिनॉमिनेटर मधलं पुढचं लिमिट आहे लिमिट ln x मायनस 1 ॲज एक्सटेंड्स टू 2. इथं पण आपण x इक्वल्स 2 प्लस टी ठेवल्यास आपल्याला मिळेल ॲज एक्सटेंड्स टू 2 टी टेंड्स टू 0. त्यामुळे हे लिमिट होईल ॲज टी टेंड्स टू 0 ln 2 प्लस टी मायनस 1 लिमिट t टेंड्स टू 0 ln 1 प्लस टी होईल. टेलर्स सिरीज प्रमाणे ln 1 प्लस टी इक्वल्स t मायनस टी स्क्वेअर अपॉन 2 प्लस टी क्यूब अपॉन 3 मायनस सो अँड सो फोर्थ. त्यामुळं हे लिमिट होईल इक्वल टू टी. त्यामुळं आपला डिनॉमिनेटर होईल हे हाफ टी इंटू हे अप्रॉक्सिमेट टी म्हणजेच हाफ टीच्या ठिकाणी x मायनस 2 वापरूया म्हणजेच हाफ x मायनस 2 स्क्वेअर मिळेल. हा आपला डिनॉमिनेटर आहे. आता न्यूमरेटरचा विचार करूया. आपल्याला प्रश्नात जे लिमिट दिले आहे त्याची व्हॅल्यू m आहे म्हणजेच एक फायनाईट व्हॅल्यू आहे. आता लिमिटमध्ये ॲज एक्सटेंड्स टू 2 हा डिनॉमिनेटर 0 ला अप्रोच होतोय. त्यामुळे डिनॉमिनेटर अप्रोचेस 0. त्यामुळं न्यूमरेटर सुद्धा 0 ला अप्रोच व्हायला हवा. त्यामुळं इथला हा जो x मायनस 2 होल स्क्वेअर आहे हा या न्यूमरेटर मधल्या साइन मध्ये जी पॉलिनॉमियल आहे तिचा फॅक्टर असायला हवा. त्यामुळं आपण या पॉलिनॉमियलला px म्हणूया जी आहे x क्यूब मायनस 5x स्क्वेअर प्लस ax प्लस b जी आपल्याला x मायनस 2 च्या फॉर्म मध्ये लिहिता येईल x मायनस 2 स्क्वेअर कारण x मायनस 2 हा px चा फॅक्टर असायला हवा आणि दुसरा जो फॅक्टर आहे तो असेल x मायनस k जिथं k आपल्याला शोधावं लागेल. आता आपण हे px x क्यूब मायनस 5x स्क्वेअर प्लस ax प्लस b हे याच्या समोरासमोर लिहूया x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इंटू x मायनस k. हे होईल x क्यूब मायनस 4 प्लस k x स्क्वेअर प्लस 4 प्लस 4k इंटू x मायनस 4k. आता इथं x स्क्वेअरची कोएफिशियंट इक्वेट करूया म्हणजेच 4 प्लस k इज इक्वल टू 5 लिहूया म्हणजे k मिळेल 1. पुढं x चा कोएफिशियंट 4 प्लस 4k होईल a म्हणून a इक्वल 4 प्लस 4 इंटू k म्हणजे 1 आहे म्हणजे a मिळेल 8. सो a इक्वल्स 8 आणि शेवटी ही कॉन्स्टंट टर्म b म्हणजेच मायनस 4k तेव्हा b इक्वल्स मायनस 4 इंटू 1 म्हणजेच मायनस 4 मिळेल म्हणजे b इक्वल्स मायनस 4. आता इथं आपल्याला न्यूमरेटर मिळाला आहे हा px x मायनस 2 होल स्क्वेअर इंटू x मायनस k म्हणजे 1 आहे तर हा झाला न्यूमरेटर. आपल्याला मिळालेल्या a आणि b च्या व्हॅल्यूज इथं लिहूया. आपल्याला a मिळालं आहे 8 आणि b मिळालं आहे मायनस 4.
आता या नवीन न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा उपयोग करून आपण लिमिट लिहूया, म्हणजे आपल्याला m ची किंमत मिळेल. आता आपल्याकडं m आहे. लिमिट ॲज एक्सटेंड्स टू 2. आपला नवीन न्यूमरेटर लिहूया x-2 होल स्क्वेअर इंटू x-1 अपॉन हा नवीन डिनॉमिनेटर हाफ इंटू x-2 होल स्क्वेअर. आपल्याला m मिळेल. x-2 स्क्वेअर कॅन्सल होईल, कारण as x tends to 2 x is not equal to 2, आणि m मिळेल हे 2 इंटू 2 मायनस 1 2 मिळेल. तेव्हा आपल्याकडं m आहे 2. शेवटी आपल्याला शोधायचं आहे a प्लस b प्लस m, म्हणजेच 8 मायनस 4 प्लस 2 6. तेव्हा इथं करेक्ट आन्सर ऑप्शन मिळेल b 6. Friends, if this video is of any help to you, please like, share and subscribe this channel. See you in the next video. Until then, keep watching Number Collage. Thank you.